असे खातात आळ्या. ओके. तर यामुळे काय होईल, ह्या जुगाडमुळं, हे डांबर गोळीच्या वासमुळं जे आहे, अळीची जी लाईफ सायकल आहे, अंडी, अळी, कोश, पतंग, जेव्हा अंड्यातून अळी निघते आणि ती मग हे अशी झाडावर, म्हणजे काय होतं, जे पतंग असतात ते उडतात आणि असं आपल्या झाडावर येऊन बसतात आणि इथं अंडी घालतात. किंवा अंडी घातल्यानंतर ते काय, अंड्याचं जे आहे अळीमध्ये रूपांतर होतं. पण ह्या वासामुळं काय होईल, डांबरगोळीच्या वासामुळं जे येणारे पतंग आहेत ते आपल्या फळबागेवर येणार नाहीत आणि जे आहे त्याच्यापासून जे अळींचा प्रादुर्भाव ते पण थांबेल. दुसरी गोष्ट, रानडुक्कर तर येणारच नाही ह्या वासामुळे. ओके. उंदीर जे आपल्या शेतामध्ये असतात, जे की खूप त्रासदायक असतात, ते तुमचा पूर्ण माल वगैरे खात असतात, तर ह्या वासामुळे उंदीर पण येणार नाहीत, हरिण पण येणार नाहीत आणि जे अळी आहे ती पण तुमच्या फळबागावर होणार नाही. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. कसा वाटला तुम्हाला हा देसी जुगाड? एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही हे करू शकता. असेच जर तुम्हाला माहितीपर व्हिडिओ बघायचे असतील तर किसान बंधू ऑर्गॅनिक फार्मला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासमोर आणत राहील. जय जवान, जय किसान. धन्यवाद.